हाय फ्रेंड्स, हॅलो. मी अनुष्का आणि मी प्रियांका. तुम्हीच लोकप्रिय केलेल्या अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या हॉटस्पॉट या युट्यूब चॅनलच्या आजच्या एपिसोड मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. Yes. तर अनुष्का, Yes. आपण आजच्या एपिसोड मध्ये काय नवीन दाखवणार आहे? मंडळी, जर तुम्हाला तेच कपडे त्याच डिझाईन घालून कंटाळा आला असेल ना, तर आज हॉटस्पॉट घेऊन येतोय खूप नवीन धमाकेदार एका दुकानाचं आम्ही आज तुम्हाला शोकेसिंग करणार आहोत, ज्यामध्ये तिचं जे USP म्हणता येईल ना तो आहे वारली पेंटिंग आणि हँड पेंटिंग. सो आज सगळं इंडियन कल्चरला धरूनच सगळ्या या गोष्टी आहेत. त्यामुळे आजचा हा एपिसोड शेवटपर्यंत बघा. आजच्या एपिसोड मध्ये मिळाली आबंद आर्ट्स या दुकानामध्ये त्याची आज तुम्हाला आम्ही सफर घडवणार आहोत. हे बुटीक आहे सई रत्न पारखी या माझ्या मैत्रिणीचं. सो वेलकम टू एपिसोड. सुरू करूया. त्यामध्ये एक जबरदस्त शेवटी सुद्धा सई खूप एक महत्वाची अनाउन्समेंट करणार आहे. ती आपल्या प्रेक्षकांना सुद्धा खूपच फायद्याची आहे. तर हा एपिसोड शेवटपर्यंत नक्की बघा. राईट. आज मी कॅमेराच्या मागे असणार आहे आणि तुमच्याशी संवाद साधणार आहे प्रियांका. सो सुरू करूयात. येस. हाय सई. हाय. वेलकम टू द हॉटस्पॉट. थँक्यू. सो तुझं बुटीक पण एवढं सुंदर आहे आणि छान आहे. म्हणजे आत आल्याला असं प्रसन्न वाटलं आणि कलेक्शन पण बघायला आमची खूप उत्सुकता आहे. सो तुझ्या जर्नी बद्दल आम्हाला थोडं सांग की तू प्रोफेशन तुझं वेगळं होतं आधी. इंजिनियर आहेस आणि त्यानंतर तू इकडे कशी वळलीस? येस, म्हणजे बाय एज्युकेशन मी इंजिनियर आहे आणि मी थोडे काही वर्ष जॉबही केला त्याच्यामध्ये ॲज अ प्रोफेसर. पण त्यानंतर मग मुलांच्या जे आहे आपण सगळं करण्यासाठी मग मी ब्रेक घेतला होता आणि तो ब्रेक थोडासा एक्सटेंड झाला. त्यानंतर मग मला जॉब करायची इच्छा नाही झाली खरं सांगायचं तर. पण आर्ट ही माझी अगदी लहान बालपणापासूनची हॉबी होतं तेव्हाचं आणि अगदी प्रेम होतं कलेवरती. म्हणजे फावल्या वेळात मी कायम काहीतरी करत राहणं, वेगवेगळ्या आर्टिस्टिक गोष्टी, असं पेंटिंग करणं हे तर अगदी माझं नेहमीच होतं. तर मग मी ते करायला लागले आणि ते ऍक्च्युली ना खूप छोट्या प्रमाणावर सुरू झालं. अगदी माझ्या मुलाचे टी शर्ट पेंट करण्यापासून अशी सुरुवात. आणि मग ते त्या माझ्या मैत्रिणींना आवडले, माझ्या मुलांसाठी पण कर असं करत जरा थोडंसं क्रिएटिव्हिटीला स्कोप मिळाला. आणि मग ते टिपिकल न ठेवता मी थोडासा त्याच्यामध्ये एक असा एलिमेंट ऍड केला की सुरुवातीपासूनच पेंटिंगच होतं का? पेंटिंगच. येस येस. एम्ब्रॉयडरी वगैरे हे नंतर ऍड झालेलं आहे. माझं हे पेंटिंग मध्ये. येस येस. आणि वारली ही सुरुवात होती ऍक्च्युली. तर त्याला मग थोडासा वेगळा टच देण्यासाठी मग ती मुलं काय करतायत तर ते जे स्पोर्ट्स खेळतात त्याचे वारली तयार करणं, म्हणजे अगदी बुद्धिबळ खेळणारे, त्याच्यानंतर फुटबॉल खेळणारे, रॉक बँड वारली असे केले. सुंदर. थोडंसं क्रिएटिव्ह, म्हणजे आजच्या जनरेशनला जे आवडेल किंवा जे आताची परिस्थिती आहे त्याप्रमाणे तू ते वारली मॉडिफाय केले. करेक्ट. तुझे एवढे छान आम्ही बघतोय सर्टिफिकेट्स, एवढे अचीवमेंट्स. तू फॅशन शो सुद्धा ऑर्गनाईज केला होतास आणि काही काही टीव्ही सिरियल्स मध्ये सुद्धा तुमचे आबंदचे ड्रेसेस वगैरे सगळे केले. तर त्याबद्दल सांगा मला. ऍक्च्युली म्हणजे ह्या ज्या अचीवमेंट्स आहेत हे माझं हे शॉप सुरू झाल्यानंतर मग मला मिळालेले आहेत आणि मी काही गोष्टी मी केलेल्या आहेत. तर त्याच्यामधला जो आहे तो पहिला म्हणजे आमची जी शॉपची अॅनिव्हर्सरी होती त्या निमित्ताने कलार्पण म्हणून फॅशन शो आम्ही अरेंज केला. ओके. हे किती सालची गोष्ट? हे लास्ट इयर. ओके. तर त्यावेळी सायली संजीवला आपण ऍज अ शो स्टॉपर बोलवलं होतं. त्याच्यानंतर रील स्टार पवन वाघुळकर आहे, त्याच्यानंतर रुचा सुदामे आहे, ते पण आपल्या फॅशन शो मध्ये ते शो स्टॉपर म्हणून आलेले होते. तर तो एक खूप मोठा आणि म्हणजे आमच्यासाठी पर्सनल अचीवमेंट म्हणून आम्ही त्याच्याकडे बघतो. कारण ते अगदी इतकी आम्ही त्याची मायक्रो मॅनेजमेंट केली होती आणि आमची टीमही खूप मोठी होती आणि तो खूप सुंदर शो झाला होता. आणि त्यानंतर मग श्रावण क्वीन चा एक मोठा शो आपला झाला. तर श्रावण क्वीनला आपण सगळे ड्रेसेस जे त्यांचे होते, पुण्याची जी होती ना फायनल, त्याच्यासाठी आपण सगळे ड्रेसेस दिलेले होते. मस्त सुंदर. आणि सिरियल्सचं तू म्हणालीस ना, सिरियल साठी सुद्धा मग असंच मीडिया आता अशी माहिती होते ना, त्या थ्रू मीडिया मधून कुणाला माहिती पडलं असेल की आपण एवढं केलंय हे, तर त्यांनी मग अप्रोच केलं होतं त्या
झी टीव्ही, मला वाटतं झी झी टीव्ही मराठी, येस हा. येस. तर त्याच्यावरच्या एका सिरियल करता मग आम्ही ड्रेसेस त्या एपिसोड्स करताही दिले आणि मग त्यानंतर त्यांचे जे झी मराठी अवॉर्ड शो असतो तर त्या करता पण अरे दिले. वा, क्लासिक. म्हणजे अगदी खूप लांब लांब पर्यंत तुमचे असे हे असं dresses झालं बसलेले खरं. आहेत. Yes, yes, Achievement yes. खूपच मस्त आहे. सो आपल्या अबंध आर्टची USP काय आहे? सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमची युनिक आर्टिस्टिक डिझाईन्स जी आपल्या भारतीय परंपरेला रिप्रेझेंट करतात. Wow. हे आमची मस्त. USP आहे. आम्ही अशा प्रकारची डिझाईन सगळी सुरुवात मी म्हटल्यासारखं वारली वारली असे पासून अनेक होते. ट्रायबल आर्ट्स आपल्याकडे आहेत. अच्छा. त्यानंतर अगदी आपण रोजच्या रोज रांगोळी काढतो. रांगोळीच्या आम्ही वेगवेगळ्या डिझाईन अरे वा, तयार किती करतो छान आहे. जे आपल्या क्रॉप Traditionला टॉप धरून पासून आहेत. करेक्ट ट्रेडिशनला धरून आहेत. मग फक्त महाराष्ट्रीयन ठिपक्यांची रांगोळी, त्याच्यानंतर मग आम्ही मांडणा राजस्थानी रांगोळीचे कोलम साऊथ इंडियन रांगोळी तुम्ही वेगवेगळे घेतले आपले. हे त्यानंतर मग मेहंदीची डिझाईन्स असतात ती, त्याच्यानंतर कितीतरी मोटिव्स असतात आपले त्याच्यामध्ये की जी आपल्या ट्रेडिशनला धरून असतात. तर ती सगळी मोटिव्स वापरून आम्ही डिझाईन्स तयार करतो. ती सुंदर, ही आमची स्पेशालिटी. वाव. नक्कीच मला असं आता उत्सुकता झाली काय काय कलेक्शन आहे तुमच्याकडे बघायची. तर आपण आता ते बघायला जाऊया. सई, मगाशी जसं तू सांगितलं असतं त्याप्रमाणे आम्हाला सगळं कलेक्शन बघायचंय अबंधचं, तर ते दाखव मला. येस, मी हँड पेंटिंग पासून सुरुवात करते. जस्ट दाखवते तुला की कसं आहे ते. तर हे बघ, हे आहे ना, हे पूर्ण हँड पेंटेड असा फ्लोरल डिझाईन केलेलं आहे आणि त्याची जी जर तू बघितली तर ती एम्ब्रॉयडरी आहे. किती सुंदर दिसत, नाजूक अगदी. हे असे यामध्ये कलर्सही अवेलेबल आपल्याकडे शक्यतोवर आपण सिंगल कलर सिंगल डिझाईन करतो आणि कधी कधी आपण 2 कलर्स पण मध्ये करतो, म्हणजे सेम डिझाईन 2 कलर मध्ये, सिंगल कलर. अच्छा, आणि साईजेस पण ह्याचे सगळे साईजेस आहेत एस पासून ते 4XL पर्यंत, रॅदर 5 पण केलं, बरोबर, 50 पर्यंत. सुंदर. हे आता हे जे माझी स्पेशालिटी, आम्ही सुरुवात केली वारली, त्यामुळे मग मध्यंतरी खूप वेगळी वेगळी डिझाईन केली. तर मग लोक विचार, अरे तू तुझी स्पेशालिटी नाही का ठेवलीस, आता कमी झालेत जरा. परत करायलाच लागतात, म्हणजे वारली कधीच नाही, एव्हरग्रीन आहे अगदी अगदी. त्यामुळे मग हे जे आहे ना, हे कोलम डिझाईन, खूप रांगोळी, साऊथ इंडियन रांगोळी. येस, अशीच मग मी जे म्हटलं महाराष्ट्रीयन आपली ठिपक्यांची केली, त्याच्यानंतर संस्कार भारतीची केली. हे बघ, हा क्रॉप टॉप आहे. याच्यामध्ये सुद्धा आपल्याकडे 46 पर्यंत साईजेस आहेत. खूपच छान. कमळाचं डिझाईन केलेलं आहे त्याच्यावरती, गर्ल नेक्स्ट डोअरचा असा सुट्टा आहे, छान आहे. त्याच्यानंतर हा वारलीचा वेगळा हे आहे डिझाईन, छान आहे. दोरीच्या उड्या खेळणार आहे. हे तुम्हाला कशावरती, म्हणजे प्लाझो असेल, स्कर्ट असेल, कशावरती पण छान दिसतं, जीन्स वरती छान दिसतं. आणि याची रेंज काय साधारण? ह्याची एक 750-850 मध्ये सगळे क्रॉप्स आहेत आपले. छान आहे, म्हणजे एकदम अगदी अफोर्डेबल आहे. आणि आपले जे ट्युनिक्स आहेत ते आपले 1200 ऑनवर्ड्स असतात, म्हणजे जे पहिले ते पहिले होते 1200 ऑनवर्ड्स. आणि आता हे लॉंग कुर्तीज मध्ये आहे. हे कॉटन सिल्कचा कपडा आहे, कॉटन रॉ सिल्क, आणि हे पिकॉक डिझाईन केलेलं आहे, फारच सुंदर आहे. आणि ह्याच्या खाली ती फुलं एकदम इंट्रिकेट, डिझाईन खूप बारीकाईने केलेलं आहे, अगदी छान आहे. हे जी डिझाईन्स आहेत ना, ही बनवणं आमचं काम आहे मेन ते, आणि त्याचं कॉम्बिनेशन ठरवायला लागतं की कशावर काय चांगलं दिसेल. ऍक्च्युली ते कला आहे तेच. येस, हे बघ, हा शंख कोयरी आहे बघ, मस्त आहे ग. खाली वरती कोयऱ्या केल्या आहेत आणि खाली शंखाचा डिझाईन. फारच छान आहे, क्लासिक डिझाईन आहे अगदी. आणि मग हे जरी डिझाईन्स आम्ही थोडे पॅटर्न वाईज सुद्धा थोडी व्हेरिएशन करतो. म्हणजे आता याच्या स्लीवचा पॅटर्न बघतो असा, इथे 3/4 वर थोडासा, म्हणजे वरतीच एल्बो. ओके. तर हे असे पॅटर्नला सुद्धा आम्ही थोडासा त्याच्यावरती पण देतो की जरा वेगळापणा त्याच्यामध्ये. मी मगाशी जे मांडणाबद्दल बोलले, ही रांगोळी ही राजस्थानची स्पेशल आहे. स्टार शेप, म्हणजे स्टार शेप असतो त्याच्यामध्ये शक्यतोवर, त्यामुळे त्याला सुंदर दिसते अगदी. हे टी शर्ट्स आहेत. टी शर्टची पण रेंज आपली 750-850. ओके. हे बघ, हे कोलम वेगळा कोलमचा डिझाईन जे टी शर्ट वरती. बरोबर अगदी. असे बरेच आहेत. मग आता हे वारली युनिक वारली आहे. हा वेगळा एक फॉर्म, वारलीचा वेगळा फॉर्म. म्हणजे असं हे टिपिकल वारली कुठे दिसणार नाही माझ्याकडे, काहीतरी त्याच्यामध्ये व्हेरिएशन केलेलं आहे.
आणि हे जॉमेट्रिक पॅटर्नचा टी शर्ट केलाय. हे नवीन आहेत सगळे आपले, आता केलेले न्यू कलेक्शन मध्ये आहे. छान आहे, पण छान आहे. हा, एकदम सोबर मध्ये जात आहे हे डिझाईन असं. तू दाखवलेलं टी शर्ट आणि कुर्तीचं कलेक्शन तर सुंदरच होतं. आता आम्हाला उत्सुकता आहे की पुढे काय दाखवते. हो येस, मी आता ड्रेस मटेरियल्स दाखवते. ते पण असेच आहेत आपले असे आर्टिस्टिक डिझाईन. मंडला कलेक्शन पण खूप सुंदर दिसतं. हे आमचं हे एक मंडला आहे आणि अजून एक, असे 2 आम्ही मंडलाचे डिझाईन केले. ह्याच्यामध्ये मात्र भरपूर रंग असतात. बरोबर, कारण कॉटन आहे, प्युअर हे कॉटन सिल्क मध्ये, हे सगळं कॉटन सिल्क मध्ये. हे प्रिंट मध्ये केलेलं आहे. त्यानंतर हे आपल्याकडे खाटवर्कची एम्ब्रॉयडरी होते. बरं, ते हे एम्ब्रॉयडरीचे मोर केलेले आहेत. खाटवर्क काय असतं हे? खाटवर्क म्हणजे आपला कपडा असा वुडन फ्रेम असते आणि असे सुईनी डिझाईन वुडन सारखं डिझाईन. नाही, वुडन फ्रेम असते आणि त्याच्यामध्ये तो कपडा लावला जातो. एका सुईनी असे पूर्ण ते हे करतात, धागा बदलतात जसे जसे रंग असतील तसे. आणि खाटवर्क अगदी खूप कष्टाचं काम आहे आणि खूप बारीक आहे. आणि असं बघितलं ना, कितीतरी लोकांना ना विश्वास नाही बसत की हे हाती केलेलं, खरंय मशीन केलंय का विचारतात. सुंदर आहे, कलरही छान आहे. हो, आता असे ह्याच्यामध्ये आपल्याकडे खाटवर्क वाले ट्युनिक स्टॉप्स वगैरे पण असतात. हे आता मटेरियल आहे. हे बघ, हे प्रिंट मध्ये केलंय. हे वारली तू बघितलंस ना, तर छोटे छोटे वारली दिसतात. पण ओव्हरऑल फॉर्म त्याचा एकदम वेगळा, अगदी वेगळा येतो. हे डिझाईन छान केलंय. म्हणजे ओव्हरऑल असं बघितलं तर कुठे वारली असं दिसतंय, पण स्टील असं ते टिपिकल त्याला नाही वाटत. वेगळा एक लुक वेगळा येतोय. त्यानंतर हे फ्लोरल डिझाईन केलेले, असे खूप डिझाईन्स ऑल टाइम फेवरेट, सगळ्यांना आवडतात फ्लोरल आणि सगळ्या सीझन मध्ये चालतात. येस येस, हे सगळे कॉटन सिल्क वरतीच आहे मटेरियल आपले. हा, हे प्युअर कॉटन विथ सॅटिन फिनिश आहे. हे हँड पेंटिंग आहे. हे पण मस्त आहे, हँड पेंटिंग लगेच कळून येतं ते हँड पेंटिंगचं. असे पण आहेत छान. म्हणजे ह्याचे मी थोडे पीसेस करून ठेवते हँड पेंटिंगचे, एक्सक्लुझिव्ह असे. ह्याची काय साधारण रेंज असते? ह्याची जी मटेरियलची रेंज आपली 1300 ऑनवर्ड्स असते. आणि हँड पेंटेड असतात ते 1800 ते 2200. खाटवर्कचे पण असेच असतात, हँड पेंटिंग सारखेच रेंज असतात, साधारण 1800 ते 2200 मध्ये, जितकं डिझाईन केलंय त्याप्रमाणे. आणि मेन्स बद्दल आपले महत्वाचा विषय, आपण मेन्सला आपण नाराज नाही करू. आपल्याकडे तेही असतं जरा, त्याच्यामध्ये पण आम्ही क्रिएटिव्हिटी वापरून जरा वेगळी वेगळी डिझाईन्स बनवतो. हे कॉटन सिल्क वरती मेन्सचं कलेक्शन आहे. तर त्याच्यामध्ये हे दीपमाळेचं डिझाईन केलं. अशी आपण दरवेळी वेगळी वेगळी करतो, वेगळ्या येतात. येस, आणि तसं मगाशी म्हटलीस तसं प्रत्येक प्रॉडक्ट युनिकच असतं. येस, एक सिंगल असं, म्हणजे आय मीन एका कलर वरती एक डिझाईन असंच आम्ही जनरली करतो. आणि हे आमचं लेटेस्ट कलेक्शन मधलं. हा शॉर्ट कुर्ता केला, रुबी कॉटन मध्ये येतो हा. आणि हे आमचं सिल्वर ओकचं डिझाईन भरपूर जातं, म्हणजे आपल्या लेडीज वरती ट्युनिक, स्क्रॉप सगळ्यावरती केलं. तर आम्ही तेच डिझाईन आता जेंट्स वरती केलं. ह्याला पण खूप चांगला रिस्पॉन्स, म्हणजे 2 कलर्स केले आणि एक मरून कलर. मॅचिंग मध्ये पण आहेत लेडीज. केलंय. येस येस येस, तुला दाखवू का? दाखव ना, एकच मिनिट. हे बघ, आता आम्ही काय हे केलंय की ट्विनिंग आजकाल खूप आवडतं बघ. तर हा असा 1 पीस केलाय लेडीजसाठी आणि त्याचा पॅटर्न पण डिफरंट केलाय बघ, फारच गोड आहे. आणि सेम डिझाईन, सेम कपडा, कलर सेम अगदी. आणि जेंट्स ट्विनिंग करायला तर फारच छान ऑप्शन आहे. एकदम कॅज्युअल ट्विनिंग तुम्हाला सुद्धा आहे, आणि किंवा इन जनरलच काही छोटं फंक्शन करायचं अगदी, म्हणजे बर्थडे सारखं ट्रेडिशनल फंक्शन नाही, पण बर्थडे सारखे जे फंक्शन करायचे असतात त्याच्यासाठी अगदी सुंदर वाटतं हे दोघांचं ट्विनिंग अगदी. तर क्लोदिंग तर झालं आपलं, तर ऍक्सेसरीज मध्ये काय ऑप्शन्स आहेत? हो, दाखवते ना मी. आपण आपल्याकडे पर्सेस करते, म्हणजे आता ही डिझाईन्स मी बनवतच असते ना, तर मी पर्सेस साठी सुद्धा डिझाईन, आणि आपल्याकडे कपडा खूप असतो. सो तोच कपडा वापरून, म्हणजे आपल्या ड्रेसेसचाच असतो, त्याच्यामध्ये त्याची क्वालिटी तितकीच चांगली असते. आणि मग आपली प्रिंटिंग त्याच्यावरती. तर हे वारलीची पर्स अशी केलेली आहे. अशी सगळी डिझाईन्स पर्सेस साठी मात्र वेगळी, म्हणजे 30 डिझाईन्स, पण आपल्याला त्याचा सायझिंग बदलावं लागतं. त्याप्रमाणे आपण आता हे मोर पीस पण छान आहे, अगदी उठून दिसतं, युनिक आहे.
हे आहे, हा छोटा साईज, 3 साईजेस मध्ये पर्स करते मी. बरं हा मिड साईज आहे बघ. बरं. असाच वारलीचा अच्छा, तारपा अच्छा. डान्स, आणि ह्याच्यामध्ये बरीच डिझाईन्स आहेत, हो, हो, हो. बरेच कलर आणि बरेच खूप डिझाईन आहेत, खूप आहेत ना असं. त्याच्यात कारण options बरेच जेवढे मिळतात आपल्याकडे कलर्स दिसतील ना शॉप मध्ये ते तेवढे सगळे. सगळे पर्स हो. मध्ये मिळतील असं. आणि हा थर्ड आहे, हा बिग साईज आहे बघ. अच्छा, अच्छा. टोट Okay. बॅग म्हणतो आपण याला. हम्म. ह्याच्यामध्ये पण 3 कप्पे असतात आणि भरपूर मावतं. भरपूर परत तुम्ही एक सगळ्याच गोष्टी. दीड महिना आणि तुम्ही त्याला वॉश केलं ना पर्स, अच्छा. तशीच छान नव्यासारखी दिसायला हो लागते ना, ती. म्हणजे हे त्यामुळे हँड वॉश केलेलं बेटर आहे. हे बघ, त्याच्यातलंच हे मेहंदीचं डिझाईन केलं, हा सुंदर आहे. वारली आणि हे मेहंदी. मस्त design. परत याच्यामध्ये सुद्धा बरीच डिझाईन्स येतील आहेत, ना? भरपूर येतात. अरे छान, सुंदर Yes. कलेक्शन. आणि काय दाखवशील तू आम्हाला? हे ऍक्सेसरीज मध्येच जातं हे पण. हे बघ, स्टोल्स आहेत, हे पण खूप गिफ्टिंग plastic. आयटम म्हणून खूप छान आहे, म्हणजे सुंदर पर्सेस का? आणि स्टोल्स दोन्ही हो, पण. हो. क्वालिटी आपली खूपच चांगली असते स्टोल्सची. हे बघ, अप्रतिम आहे, खूप सुंदर आहे. हा मोराचा आणि design. हे पण एवढं सॉफ्ट आहे सॉफ्ट आहे, ना, सॉफ्ट कापड आहे. हे एक शाईन असते, सटल Shine शाईन आहे. त्याला. हो, हो. ते खूप छान त्याचा एकदम ग्रेसफुल दिसतं सुंदरच आहे. आणि रिच दिसतो. हो. म्हणजे हे बघ, हे डिझाईन बघ, वाव, हा मंडला. पण छान आहे. हे कलर कॉम्बिनेशन कोण ठरवतं मग? सगळं ते, हो, हो. तूच स्वतः. ठरवतेस. Yes. सुंदर आहे, अगदी मस्त आहे. हा मंडला झाला. आणि ते पानांचं डिझाईनचं पण आम्ही केलं होतं, ते पण खूप आवडलं सगळ्यांना. म्हणजे हे डिझाईन सुद्धा, इव्हन मंडला सुद्धा हो. आणि इव्हन मोर सुद्धा, म्हणजे मी सगळ्या वेळेस ऑलमोस्ट म्हणजे ट्युनिक्स पासून लॉंग कुर्तीज पर्यंत सगळ्यावरती आणला. हे बघ, हा क्लासिक आहे, अगदी सुंदर आहे. म्हणजे कॅज्युअल आणि इकडे तिकडे असं, म्हणजे अगदी कॉलेजला जायला पण, आणि इव्हन स्टायलिंग करायला सुद्धा खूप चांगला ऑप्शन आहे. अगदी सुंदर आहे. आणि सगळ्यात जास्ती म्हणजे हे ना, गिफ्टिंगला द्यायला लोकांना ते जास्त खूप छान आहे. आवडतं की अगदी. काहीतरी वेगळं हो, हो, हो. द्यायचं असतं, युनिक युनिक, आणि आपण दिल्याचं समाधान सुद्धा जे वाटायला अगदी. पाहिजे ना, ते खरंय. नक्की वाटतं घेणाऱ्याला पण आणि देणाऱ्याला पण, दोघांनाही. फारच छान कलेक्शन होतं. आपल्या प्रेक्षकांना सुद्धा नक्कीच हे सगळं कलेक्शन आवडलं असणार आहे. तर आपला हा जो युट्यूब चॅनल आहे तो फक्त पुण्यापुरता मर्यादित नसून महाराष्ट्राच्या बाहेरही सगळीकडे जाणार आहे हा व्हिडिओ आपला. करेक्ट. तर ऑनलाईन शॉपिंग साठी सुद्धा तू आपल्या प्रेक्षकांना काय सांगशील याबद्दल? आपली वेबसाईट आहे www.abandarts.com. तर त्याच्यावरती तुम्हाला ही सगळी प्रोडक्ट्स बघायला मिळतील आणि तिथे तुम्ही डिरेक्टली शॉपही करू शकता. तर तिथे जरूर तुम्ही व्हिजिट करा, ते सगळी प्रोडक्ट्स बघा. आणि आमचा फेसबुक आणि इंस्टाग्राम आबंध आर्ट्सनीच आहे, तर त्याला दोन्हीलाही तुम्ही फॉलो करू शकता. म्हणजे एव्हरीडे आमचे अपडेट्स त्याच्यावर कळतील आणि नवीन काय प्रोडक्ट्स आले त्याबद्दल सुद्धा माहिती मिळेल त्याच्यावर. आणि ह्या सगळ्या डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा देते. सो कोणाला डायरेक्ट परचेस करायचं असेल तर डायरेक्ट तिथून तुम्हाला सगळे कॉन्टॅक्ट मिळून जातील. येस. आणि हा व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही हॉटस्पॉटला पण फॉलो करा, युट्यूब चॅनलला प्रियांकाच्या. सो हा जो चॅनल आहे आमचा हॉटस्पॉट, त्याला नक्की फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. आणि एक महत्वाची अनाउन्समेंट एक सई करणार आहे. तर सई, येस, जे कोणी हॉटस्पॉटला फॉलो करतील, सबस्क्राईब करतील आणि या व्हिडिओचा रेफरन्स घेऊन आबंध आर्ट्स मध्ये येतील त्यांना 5% डिस्काउंट मिळेल. वाव. नक्कीच सगळ्यांनी हा पटापट या चॅनलला फॉलो करा, सगळे व्हिडिओ बघा, शेअर करा आणि तुमची शॉपिंग करायला आबंधमध्ये नक्की या. तर तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला त्याबद्दल कमेंट्स मध्ये लिहून नक्की कळवा आणि हॉटस्पॉटला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.